धायखिंडी गावामध्ये ग्रामपंचायत आणि NSS शिबिराच्या माध्यमातून विविध उपक्रम। पांडे ग्रुप ग्रामपंचायतीमधील धायखिंडी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या गावात यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा NSSच्या टीमकडून शिबिराच्या माध्यमातून खूप स्वच्छता झाली। जलसंधारणाची कामे झाली। जलसंधारणाची जलतारा पाणी पुरवठ्याच्या जवळ करण्यात आले। आरोग्य शिबिर, लसीकरण, शोष खड्डे करण्यात आले। झाडे लावण्यात आली। 7 दिवस वेगळ्या प्रकारची व्याख्यान, भारूड, पथनाटके या नाटकाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कला सादर झाल्या। ग्रामपंचायतच्या माध्यमातून JCB आणि ट्रॅक्टर लावून जुन्या पडक्या घरांचे मटेरियल काढून रोडच्या साईड पट्ट्यांनी टाकून रोडचे रुंदीकरण करून घेतले। ग्रामपंचायतच्या माध्यमातून पीठाची चक्की लोकार्पण सोहळा झाला। हा सोहळा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य माने सर आणि पांडे ग्रुप ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी नायकोडे भाऊसाहेब यांच्या हस्ते झाला। नाटकाच्या माध्यमातून अशा कार्यक्रमातून जनजागृती करण्यात आली। गावातील ग्रामस्थांनी अशा प्रकारचे पुढाकार घेऊन केलेले नियोजन भविष्यात गावाच्या विकासाची एक मोठी सुरुवात असेल अशा प्रकारचे वक्तव्य ॲडव्होकेट बाबूराव हिरडे यांनी नमूद केले। त्यांच्या व्याख्यानातून युवकांना खूप चांगल्या प्रकारचा संदेश दिला आणि त्यांनी गावाचे खूप कौतुक केले। महिलांच्या हळदी कुंकू कार्यक्रमासाठी भाजपच्या नेत्या रेशमी दीदी बागल यांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन केले। तसेच गावकऱ्यांच्या आणि गावातील युवकांच्या माध्यमातून बाळासाहेब टकले यांनी आणि जलयुद्धे ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब वायकुळे, ग्रामपंचायत सदस्य भिवा आप्पा वाघमोडे, माजी सरपंच अनिताताई मोठे, पोलीस पाटील तुकाराम मोठे, सरपंच शीतलताई अनारसे, उपसरपंच भैयासाहेब शिंदे, पांडे, धायखिंडी आणि खांबेवाडी ग्रुप ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, गणपत नायकोडे, ग्रामविकास अधिकारी, जिल्हा परिषदेच्या शिक्षक सोरटे मॅडम, भोसले मॅडम, पारेकर मॅडम, निकम मॅडम, आरोग्य विभागाच्या आशाताई देवकते, सर्व यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा NSSच्या विद्यार्थ्यांचे आणि सर्व प्राध्यापक आणि राग सरांच्या टीमचे खूप खूप अभिनंदन करण्यात आले। गावातील सर्व भूमिपुत्र आत्माराम वायकुळे, डॉक्टर परमेश्वर वाडेकर, विठ्ठल तोरणे, माजी पोलीस पाटील नानासाहेब वायकुळे, माजी सरपंच, माजी सदस्य बबनराव वायकुळे, आदिनाथ कारखान्याचे साहेब किसन वायकुळे, डॉक्टर निलेश मोठे, DYSP मोहन माने साहेब, ॲडव्होकेट अमर शिंगाडे, भाजपचे नेते अविनाश मोठे, झेलर साहेब, बापूसाहेब मोठे, PI अंबादाब सुकळे, रामभाऊ देवकते, गोकुळ देवकते, उद्योगपती सुनील वाघमोडे, गजेंद्र भाऊ वाघमोडे, दत्तात्रय सलगर, गणेश बिचकुले, बुवाजी गोपने, नितीन महानवर, नागनाथ देवकते, आजीनाथ निकम, रणजित वायकुळे, संदीप मोठे, नवनाथ वाडेकर, ग्रामपंचायतचे कर्मचारी शरीफ मुलाणी, शिवाजी देवकते, भागवत वाघमोडे, बाळासाहेब वाघमोडे, अनिल वाघमोडे, सगाजी भाऊसाहेब वाघमोडे, शंकर सूळ, जगन्नाथ सलगर, बापूराव महानवर, अशोक गोफणे, दादाबेन सुकळे, डॉक्टर कांबळे, सुंदरदास लांडगे, दत्ता लांडगे, शंभू सलगर, लक्ष्मण वायकुळे, अमोल देवकते, अक्षय वायकुळे, दादासाहेब मानवर, गोवर्धन शिंदे, श्रीरंग मोठे, दिलीप सूळ, सोमनाथ जाधव, सोमनाथ वाघमोडे, निलिश वाघमोळे, लहानू टकले, तेजस महानवर, आप्पासाहेब मोठे, भीमा शिंदे, बंडू खामगळ, हर्षल शिंगाडे, कल्याण वाघमोळे, रानबा मोठे, आबासाहेब मोठे, जयराम वाडेकर, तात्यासाहेब माने, सागर महानवर, बापूराव निकम, धुळा महानवर, लखन टकले, सरपंच बाळासाहेब मोठे, सुनील गोपने, सुजित वाघमोडे, सुखदेव शिरगिरे, राजाभाऊ मोठे, अवी वायकुळे, पैलवान विकास वायकुळे, सुनील वायकुळे, अशोक गोरे, लखन वाडेकर, समाधान वाघमोळे, बाळासाहेब सलगर, योगेश वायकुळे, विशाल वाघमोळे, गोटू वाघमोळे, उमेश वाघमोळे, खेलबा वाघमोडे, लालासाहेब वाघमोडे, सागर खामगळ, पैलवान संतोष महानवर, सोनू लांडगे, सोन्या वायकुळे, आकाश काळे, अमोल वायकुळे, अशोक वायकुळे इत्यादी उपस्थित होते। सर्व भूमिपुत्रांनी आणि सर्व ज्येष्ठ गावातील ग्रामस्थांनी, गावातील युवकांनी या शिबिराचे खूप कौतुक केले। गावातील काही मान्यवरांनी पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या। पुढील काळात असेच वेगवेगळे संकल्प करून गावाचा विकास करण्यासाठी सर्व गावकऱ्यांनी, ग्रामस्थांनी, युवकांनी, महिलांनी सहकार्य करू असे आश्वासन दिले। ABN एक्सप्रेस न्यूज सोलापूर जिल्हा प्रतिनिधी समशेर पठाण। Subscribe now
and press the bell icon. Never miss an update.